गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या 34व्या भागात अर्जुनाने कामधेनूचं हरण केल्यामुळे जमदग्नी पुत्र परशुराम कोपला आणि त्याने अर्जुनाला देहातून मुक्त केले. त्याच्या पराक्रमाचं सुरेल वर्णन आहे. पण पुढील कथाभाग पाहण्यापूर्वी एका घटनेची माहिती करून घेऊ. अर्जुन वारंवार श्री दत्तप्रभूंना भेटण्यासाठी आश्रमात जात असे. एकदा त्यांची चरण सेवा करता करता अर्जुनाने प्रभूंना हात जोडून विनंती केली, स्वामी, मला आपल्या हातून मरण यावं एवढी इच्छा पूर्ण करा. आता गंमत बघा. अर्जुन आहे क्षत्रिय आणि क्षत्रियाचा देह धारातीर्थी पडून त्याला वीरगती प्राप्ती व्हावी हेच शास्त्रसंमत आहे. पण अर्जुन महाप्रतापी, सर्व अस्त्र शस्त्र पारंगत आणि एवढंच नाही, श्रेष्ठ योगी आहे. त्याच्याजवळ श्री दत्त कृपेने योगाचं प्रचंड सामर्थ्य भरभरून आहे. त्याला रणांगणावर मारील असा श्रेष्ठ कोणीही नव्हता. अर्जुन हे जाणत होता. विदेह मुक्तीची तर ओढ लागली होती. दत्तप्रभूंशिवाय आपल्याला कोणीही मारू शकणार नाही, म्हणूनच त्याने ही विनंती केली. त्यावर देव म्हणे तयासी म्या प्रतिपाडिले तुझसी, या हाती मारावयासी मती कसी होईल. अर्जुना, ज्या हातांनी तुझा प्रतिपाळ केला त्याच हातांनी मी तुला कसं मारू. त्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग निदान कुणा हिनाच्या हातून किंवा आजारी पडून तरी मृत्यू येऊ देऊ नकोस. देवा, तू नाहीस तरी तुझ्यासारखाच जो वरिष्ठ असेल त्याच्या हातून माझा अंत व्हावा. माझी एवढी शेवटची इच्छा पूर्ण करा आणि मला कृतार्थ करा. त्यावर दत्तप्रभू तथास्तु म्हणाले. अहो, ज्यानं आयुष्यात कधी देवाचं नाव सुद्धा घेतलं नाही अशा नास्तिकानं सुद्धा संकटकाळी दत्तप्रभूंना हाक मारली तर त्याच्या हाकेला धावून जाणारा हा कनवाळू भगवंत आहे. त्याला संकटमुक्त करून ते अभयदान देतात, असे श्री दत्तात्रेय अर्जुनासारख्या त्यांच्याशी सतत नित्ययुक्त असलेल्या भक्ताला कसं काय मारू शकतील. पण भगवंत नेहमी आपल्या समर्पित अशा भक्ताचा चित्ताचा आदर करतात आणि त्यांच्या इच्छेला मान देतात. अर्जुनाच्या इच्छेनुसार पुढील पूर्ण घटनाक्रम घडत जातो. अश्वमेध यज्ञ, देवांनी सूर्यदेवांमार्फत वसिष्ठ मुनींकडून शाप देवविणं आणि नंतर अर्जुनाचं उन्मत्त आचरण सुरू होऊन शेवटी त्याने जमदग्नी मुनींची कामधेनू हरण करणं. त्या जमदग्नींची ज्यांच्या पोटी भगवान विष्णूंनी परशुराम अवतारात जन्म घेतला त्यात भगवंतांचा काय दोष. उलट भक्ताच्या प्रकृतीरूपी देहाचा पूर्णतः लय करून चैतन्य स्वरूपात ते त्याला स्वतःमध्ये सामावून घेतात. भगवंत जे सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय करतात, जे नेहमी अलिप्त उदासीन आणि नित्यमुक्त असतात, ते अर्जुनाच्या वधकर्माच्या बंधनात कसे बद्ध होतील. तसंच जीवनमुक्त विदेही अवस्थेतील अर्जुनाचं शरीर पडलं तरी त्यालाही काय फरक पडणार आहे. समुद्रावर लाटा येतात, परस्परांमध्ये मिसळून नाहीशा होतात, परस्परांवर आदळतात आणि विरून जातात. हे सगळे बदल वर पृष्ठभागावर होतात. आत पाण्याचा नाश होतो का?
समुद्राचं पाणी तसंच अविकारी राहतं. तसेच विकारी देह येतात, नष्ट होतात, पण आत्मा आत्मा तसाच निर्विकारी राहतो. सगळ्या दृष्टीने विचार केला तरी अर्जुनाचा देह पडल्याने कोणावरही दोष येत नाही. मुख्य म्हणजे त्याच्याच इच्छेने सगळं घडतं आहे आणि आता ही अंतिम घटना सुरू झाली आहे. त्याचं प्रारब्धही संपलं होतं आणि मोक्षाची मंगल घटिकाही समीप आली होती. अर्जुनाने कामधेनूच्या बदल्यात मुनींच्या जवळ विपुल धन ठेवलं आणि धेनू घेऊन निघून गेला. मुनींनी त्या धनाकडे ढुंकूनही बघितलं नाही. तसंच न करे त्यावरी कोप, मनी न मानी ताप, म्हणे देता शाप, तपो लोप होईल. मुनी ना त्याच्यावर रागावले, ना मनात राग धरून मनस्ताप करून घेतला, ना त्याला शापही दिला. अर्जुनासारख्या योग तपस्वीला शाप दिला तर आपल्याच तपाचा क्षय होईल हे ते जाणत होते. शिवाय अर्जुन हा सगळ्यांनाच प्रिय असा राजा होता. त्याची धार्मिक वृत्ती सगळे जाणत होते. मुनींनी विचार केला, कामधेनूला घेऊन गेला आहे तर जाऊ दे. जेव्हा त्याची हौस भागेल आणि मनात विवेक निर्माण होईल तेव्हा तो नक्की आणून देईल. असा विचार करून जमदग्नी ध्यानस्थ झाले. आता काय झालं की जमदग्नींचा पुत्र परशुराम वनात समेधा गोळा करायला गेला होता. तो आश्रमात परतला तर कामधेनूचं वासरू भुकेने हमरत होतं. हे असं का आक्रंदन करीत आहे म्हणून परशुरामाने भावांकडे चौकशी केली. तर त्याच्या भावांनी अर्जुनाची इत्थंभूत हकीकत परशुरामाला सांगितली. राजाने आपली कामधेनू बळजबरी नेली असे ऐकता भ्रातृवचन, राम कोपला तत्क्षण, दिसे जसा ज्वलन, त्रैलोक्य दहन करीतो की. भावाचं हे वचन ऐकताच राम प्रचंड क्रोधित झाला. संतापाने तो अग्नीसारखा लाल बुंद दिसू लागला. तो एवढा कोपायमान झाला की जणू आता त्रैलोक्याला जाळून टाकील की काय असं वाटू लागलं. त्याने गर्जना केली की त्या दुष्ट राजाचं आत्ता जाऊन कंदन करतो. माझा कोप त्याला ठाऊक नाही. मी जर रागावलो तर पूर्ण ब्रह्मांडाचा संहार करू शकेल. माझ्या पराक्रमासमोर ना देव ना राक्षस कुणीच टिकू शकणार नाही. आता मी शांत बसणार नाही. हा राजा अत्यंत विलासी आहे, वाईट मार्गाला लागून चढला आहे. याला मी दंड का करू नये? मी म्हणजे प्रळय कालचा अग्नी आहे, हे तो जाणत नाही. बघ आता माझं सामर्थ्य आणि बल तूही बघ. तुला दंड केल्याशिवाय आता मी शांत होणार नाही. या उदंड झालेल्या क्षत्रियांचं मी कूळ जाळीन. ह्या दुष्टांना शासन केल्याशिवाय आता मी राहत नाही. हा राजा ब्रह्मद्वेषी आहे, यावर मी का कोप करू नये? याचं पापकर्म उदयाला आलं म्हणूनच हा असा ब्राह्मणांना ताप देत आहे. ह्याचं काहीतरी पुण्य असावं म्हणून नशिबानं माझ्या पित्यानं याला शाप दिला नाही असं दिसतंय. पण आता मीच त्याला यमसदनाला धाडतो. त्याचे सहस्त्र बाहू छेदून त्याचं मस्तक धडा वेगळं करतो. जे दुष्ट असतात त्यांचं कुळही शेष राखू नये म्हणून त्याच्या सैन्याचाही आता मी संहार करीन. अशी प्रतिज्ञा करून पित्यालाही न सांगता न विचारता परशुराम परशु घेऊन धावत सुटला. त्याच्या क्रोधयुक्त चालीचं वर्णन स्वामी कसं करतात पहा. गजांची श्रेणी पाहून जसा धावे पंचानन, तसा राम गर्जुन त्वरा करून चालिला.
हत्तींचा कळप पाहून जसा सिंह झेप घेतो तशी सिंह गर्जना करून परशुराम सैन्यामागे झेपावला. महाकाय हत्तीच्या बळाला न घाबरता एकटा सिंह जसा हत्तीवर तुटून पडतो तसा त्या एवढ्या मोठ्या सैन्यावर तो निडर परशुराम एकटा चालून गेला. जसा का प्रळयकालीन उठे सावर्तक घन, सहाय्य होता पवन करी गर्जना तया परी. प्रलय काळात जसे महाप्रचंड ढग वाऱ्याच्या साह्याने गडगडाट करीत कोसळतात तसा परशुराम गर्जना करीत धावत सुटला. आधीच तो महाप्रतापी होता, त्यात त्याचा क्रोध अनावर झालेला. केव्हा राजा भेटतो आणि केव्हा त्याला मारतो असा उतावीळ होऊन तो वायूच्या वेगाने धावू लागला. त्याच्या पावलांच्या जोरानं धरणी कंप पाहू लागली. वाटेवरचे लोक विस्मयानं त्याच्या त्या अवताराकडे पाहतच राहिले. कल्पाच्या अंती प्रलय करणाऱ्या रुद्रासारखाच हा दिसतो आहे. हा जगाचा विनाश करणार की काय असं घाबरून तर्कवितर्क करीत ते त्याला वाट करून देत होते. तेवढ्यात परशुरामाला सैन्य दिसलं. ते बिचारे भरल्या पोटी मस्त रमत गमत चालले होते. पण परशुरामाने मोठ्याने गर्जना केली, रे रे चोरा मागे फिर, तू ठाईचा चोरटा, कुळा लाविला बट्टा, आता तुझ्या कंठा छेदीन थट्टा हे नव्हे. रामाची गर्जना ऐकून तो मागे वळला आणि त्याने भृगु मुनींच्या वंशातील त्या भार्गव रामाला येताना पाहिलं. राजा म्हणे हा तेजस्वी, प्रतापी दिसतो जेवी रवी, ही विष्णुमूर्ती असावी, मजवरी एरवी कोण येईल. त्याचं ते महाप्रतापी सूर्यासारखं तेजस्वी रूप पाहून राजाला तो विष्णू समान दिसला. एरवी त्याच्यावर चालून येण्याचं धाडस करणारा ब्रह्मांडातही अन्य कोण असणार. तो विचार करू लागला, जो वरिष्ठ असेल तोच माझा वध करील असं मला माझ्या सद्गुरू माऊलींनी वचन दिलं आहे. माझं प्रारब्ध संपून अंतकाळ समीप आला, म्हणूनच माझ्याकडून ब्राह्मणांचं सर्वस्व असलेली त्यांची ही कामधेनू हरण करण्याचं दुष्कृत्य घडलं आहे. आता जर मी याला शरण गेलो तर हा मला नक्कीच जीवदान देईल. मग मी कुणाशी युद्ध करू आणि कोण मला मारणार. नाही नाही, आज हा सुदीन आणि सुयोग छान जुळून आला आहे. हा ब्राह्मण पुत्र आहे, म्हणजे माझ्या क्षत्रियापेक्षा वरिष्ठ आहे. आता हा देह गळून पडो असा विचार करून राजाने सैन्य मागे वळवले आणि रामाशी लढण्यासाठी तो दत्तभक्त सामोरा गेला. इथं 20वा अध्याय संपतो. माणसाच्या आयुष्यातल्या सगळ्या शुभ अशुभ घटनांना प्रारब्ध कारणीभूत असतं. याचं वर्णन या अध्यायात होतं. संचित ज्ञानाग्नीत जाळता येतं, क्रियमाण विवेकबुद्धीने टाळता येतं, पण प्रारब्ध ते भोगूनच संपवावं लागतं. अगदी आत्मज्ञान झालं तसंच निर्विकल्प समाधी अवस्थेत सुद्धा सत्व रज तम गुण क्रियाशीलच असतात. त्यांचं कार्य संपलेलं नसतं. जोपर्यंत दैव शिल्लक आहे तोपर्यंत जरी चित्तवृत्तींचा निरोध झाला तरी अतिसूक्ष्म वासनांची बीज चित्तभूमीत खोलवर दडलेलीच असतात. जोपर्यंत 3 गुण आहेत तोपर्यंत त्यांच्यामुळे प्रत्येक क्षणी संस्कारांचं व्युत्थान आणि निरोध होतच राहतात. थोडी अनुकूलता प्राप्त होताच ते वृत्तीरूपाने क्रियाशील होऊन फळ देण्यास सज्ज होतात. ते कुणालाच चुकत नाही.
अगदी अनेक पौराणिक दाखले हेच सांगतात. अर्जुन सुद्धा ब्राह्मणांना हजारो गोधन दान करणारा, त्यांचा सत्कार करणारा, दानशूर राजा असूनही प्रारब्धाची समाधी करण्यासाठी चित्तात खोलवर दबा धरून बसलेली वासना संस्कार रूपानं उद्दीपित झाली. त्याच्या मनात कामधेनूविषयी आसक्ती निर्माण व्हावी. एवढंच नाही तर ऋषींच्या विरोधाला न जुमानता हटवादीपणे तिचं हरणही करण्याचं पापकर्म घडावं आणि त्याचं फलस्वरूप मृत्यूला सामोरं जावं लागणं, हे सगळे दैवयोग आहे. आता महाविष्णूंचा अवतार स्वरूप परशुरामाच्या पराक्रमाचं वर्णन ऐकण्यास सावध व्हा. तर सामोरं आलेल्या अर्जुनाकडे क्रोधाने पाहत राम म्हणाला, "ए क्षत्रिय पुत्रा, चोरा, आमची धेनू पळवतोस काय? आता तू दम धर. तू माझा दरारा जाणत नाहीस म्हणून हे दुष्कृत्य केलंस. स्वतःला फार ज्ञानी विवेकी समजतोस ना? आता माझं बळ बघ. तुला तिन्ही लोकात असा पराक्रमी कुठे दिसणार नाही. अरे क्षत्रिया, राजाने गोदान करावं, ब्राह्मणांचं प्रतिपालन करावं, हा सनातन धर्म तू जाणत नाहीस की काय? तुझ्या धर्माचं तू उल्लंघन केलं आहेस. खरं तर तुझ्यासारख्या ज्ञानी पुरुषासाठी देह धारण करणं हाच अधर्म आहे. त्यात तू मनमानी करून असं उदंड वागलास तर इहलोक आणि परलोकातील कल्याण कसं काय साध्य करशील? थांब, आता तुझं वर्म छेदून तुला शिक्षा करतो, कारण तू दुष्कर्म केलं आहेस." त्यानं आपली जी निर्भत्सना केली ती ऐकून अर्जुन सुखावला होता, पण सारवासारवी करून म्हणाला, "हे ब्राह्मणाच्या पोरा, राजे लोक हर प्रकारे प्रयत्न करून विविध अमूल्य दुर्मिळ रत्नांनी आपलं भांडार भरतच असतात. ही गायींमध्ये जणू रत्न अशी कामधेनू मी उभ्या आयुष्यात प्रथमच पाहिली. आणि हो, तिच्या बदल्यात हजारो गोधन आणि अमूल्य रत्नही ठेवून आलोय बरं का. त्यामुळे मी आता तिला सोडणार नाही. मी तिला घेऊन घरी जाणार आहे हे नक्की. जर तू बलवान असशील तर माझ्याशी युद्ध कर आणि कामधेनू घेऊन जा." तसा राम गर्जून म्हणाला, "काय विचित्र बोलतो आहेस? अरे ब्राह्मण कधीतरी गोमातेला विकतात का? तू तिथं ठेवलेल्या धनाला कुणी स्पर्शच काय, पण त्याकडे ढुंकूनही पाहिलेलं नाहीये. अरे करंट्या, ज्या कामधेनूवरून ब्रह्मांड ओवाळून टाकावं तिच्यासाठी तू रत्न देतोस. आता तुझ्याशी युद्ध करून तुझं शिरच तोडतो, तरच मी रेणुकेचा कुमार म्हणवीन, नाहीतर चांडाळणीचा." अशी प्रतिज्ञा करून हातात परशू घेऊन राम सैन्याचा संहार करण्यासाठी पुढे सरसरला. राजानेही सैन्याला युद्ध सुरू करण्याची आज्ञा केली आणि गर्जून म्हणाला, "बोलतो अबद्ध भाषण, हा असेना का ब्राह्मण? समरियाचा घेता प्राण, अन्याय कोण म्हणेल?" झाल. कुणी रामावर बाण सोडू लागले, कुणी गदा, तर कुणी मुदगर फिरवू लागले. एवढ्या मोठ्या सैन्यासमोर परशुराम एकटा उभा होता. अहो, प्रत्यक्ष विष्णूच होता तो. त्याने अगदी लीलया आपल्या परशुने कोणाची चिलखतं तोडली, धनुष्य तोडली, मुकुट फोडले, तर कित्येकांचे हात पाय तोडले, कित्येकांचे रथ फोडले, तर कित्येक सारथी मारले, गजांची गंडस्थळं फोडली, तर अश्वांची शिरं तोडली. अत्यंत लगबगीने विजेच्या गतीने रामाने जवळजवळ सगळी सेना यमसदनी धाडली. कोणी मेले तर कोणी घायाळ झाले. सगळे व्याकुळ होऊन विवळू लागले. एकटा सिंह जसे अनेक हत्तींना पुरून उरतो, तसा रामाने एकट्याने सगळ्या सैन्याला हैराण केलं. अहो, या महान कार्यासाठीच तर त्याचा अवतार झाला आहे. त्यासाठीच त्याचं युद्ध शिक्षण सुद्धा प्रत्यक्ष शिवशंकरांनी घेतलं होतं. आणि तो स्वतः शंकराचा अवतार जे जमदग्नी मुनी,
त्यांचा पुत्र होता. तो प्रलयकाळी असाच असणार होता. रणांगणात रक्तमासाचा अक्षरशः चिखल झाला होता. स्वामी महाराज म्हणतात, जसा गरुड एकला संहारी सर्पकुला, तसा राम एकला मारिता झाला सर्व सैन्य. राम हा वडवानळ प्रज्वळला प्रबळ, अर्जुन सैन्य समुद्र केवळ जाळी सकळ क्षणार्धे. अगस्तीने जसा समुद्र पिऊन टाकला तसं त्या अर्जुनाने सैन्य सागराला शोषून घेतलं. त्याचं ते शौर्य पाहून अर्जुनाची खात्री पटली की हा सामान्य नर नाही, हा प्रत्यक्ष विश्वंभर आहे. सूर्य क्षणात अंधार नाहीसा करतो तसा यानं सगळा सैन्यभार सत्वर उडवून टाकला. हा कोणी ब्राह्मण पुत्र नाही, हा तर लक्ष्मीवर अर्थात विष्णूच असणार. आता ह्याच्याशी युद्ध करून शास्त्रधर्मानुसार धारातीर्थी देह ठेवून मोक्षाचा लाभ करून घ्यावा, असा निश्चय करून तो स्वतः रामासमोर युद्धासाठी उभा राहिला. रामाचं धैर्य खचवण्यासाठी तो महान अर्जुन म्हणाला, अरे तू हा असा सुकुमार आहेस, तपस्वी ऋषींचा पुत्र आहेस, फलाहारामुळे तुझं शरीर तयार झालं, तू माझ्या समोर कुठपर्यंत धीर धरशील, व्यर्थ मरून जाशील आणि आपल्या मातेला दुःख देशील. तेव्हा तू आता मुकाट्यानं मागे फिर आणि सुखानं घरी जा. अरे डास चावले तरी तुम्हाला कष्ट होतात, हे लोहाग्र बसवलेले तीक्ष्ण बाण तुझ्या शरीराला विद्ध करतील, तुला झोंबतील, ते तू कसं सहन करशील. तसा परशुराम हसत गर्जून म्हणाला, राजा तू माझी काळजी करू नकोस, तुझं भाषण बंद कर आणि शस्त्र हातात घे. तेव्हा त्या दत्तभक्त अर्जुनाने आपल्या सद्गुरू माऊलींचं स्मरण केलं. 500 धनुष्य सज्ज केली आणि सिंहासारखी गर्जना करून बाणांची वृष्टी केली. ह्या बाणांनी राम झाकला गेला, परंतु त्याने वेगाने आपला परशु गरगरा फिरवून त्या सगळ्यांचं क्षणार्धात निवारण केलं. जसा मेघ पर्वतावर हजारो धारांनी वृष्टी करतो तसं अर्जुनाने रामावर शस्त्रवृष्टी केली. देव विमानात बसून अंतरिक्षातून त्या 2 महात्म्यांमधलं युद्ध पाहत होते आणि हर्षभरीत होऊन माना डोलावत होते. रथारूढ अर्जुन प्रतापी दुर्दर्शन, सहस्त्रकर भीषण वाटे अरुण दुसरा की. अर्थात अर्जुन रथावर आरूढ होता. त्याचं ते सहस्त्र बाहू पसरलेलं रूप सूर्यासारखं तेजस्वी आणि डोळे दिपवणारं होतं. ते भीषण रूप पाहून कुणाच्याही पोटात धडकी भरली असती. त्यात त्याचा पराक्रम. प्रत्येक वेळी सिंहगर्जना करून 500 बाण सोडून तो रामाला झाकून टाकीत होता. त्याचा तो शस्त्राचा अचूक आणि तिखट मारा, त्याचं हस्त लाघव सगळंच देखणं होतं. रामसुद्धा त्याचं युद्ध कौशल्य पाहून प्रसन्न झाला. कार्तवीर्य हा महाशूर, महावीर समरधीर, याला न मारतील सुरासूर, कायसा नर या पुढे. राम मनात म्हणत होता, खरोखरीच कार्तवीर्य अर्जुन हा महाशूर, महावीर, रणधुरंधर असा आहे. या कुशल महापराक्रमी योद्ध्यापुढे जिथे देव राक्षस टिकले नाहीत तिथे माणसाचा काय टिकावं लागणार. त्याची प्रशंसा करीतच अंगावर झेपावणाऱ्या बाणांचे जाळं तोडून तो पुढे पुढे सरकत होता. शेवटी एकदम वेगाने पुढे सरकून त्याने सारथ्याचं मस्तक फोडलं, रथही तोडला
आणि वृक्षाच्या खांद्या खटाखट तोडाव्यात तसे तो अर्जुनाचे बाहू तोडू लागला. पण जिथेही भुज तोडावेत तिथे पुन्हा नवीन भुज फुटत होते आणि रामाला मारायला सरसावत होते, त्याला ताडण करीत होते. कापलेल्या भुजांचे डोंगर झाले. तेव्हा राम मनातून खचू लागला, कारण त्याला त्याचं कारण समजत नव्हतं. आणि जोपर्यंत भुजांचा नाश होत नाही तोपर्यंत त्याचं शिर तोडता येणार नाही आणि माझी प्रतिज्ञाही पूर्ण होणार नाही. तो मनात खेद करू लागला. त्याला काही सुचेना. तो नाउमेद निराश होऊ लागला. पण मनात दृढ विश्वास होता. रेणुका पतिव्रता ही माझी माता, जमदग्नी माझा पिता, गुरुदेवता श्री शंकर. या तिघांचा अनुग्रह असेल तर मला या कार्यात नक्कीच यश मिळेल. हा माझ्या हातून मरेल आणि माझी प्रतिज्ञा पूर्ण होईल, असा तो विचार करतोय तर तेव्हाच आकाशवाणी झाली. श्री दत्त प्रसादे करुणी, भुजांचे बीज पुरस्थानी, आहे ते पूर्वी शोषुनी, मग तोडून टाकी भुज. अर्थात अर्जुनाला श्री दत्तकृपेने हे सहस्त्रबाहू प्राप्त झाले आहेत. त्या भुजांचं बीज त्याच्या हृदयस्थानी आहे. तू आधी ते बीज शोषून घे, म्हणजे मग पुन्हा बाहू फुटणार नाहीत. मग तू आहे ते बाहू खुशाल तोड. ही आकाशवाणी ऐकताच रामाने आग्नेयास्त्राचा उपयोग करून छाती फोडून भुज बीज शोषून घेतलं. तेव्हा 2 भुज शिल्लक राहिले. त्यांचे भेदन होईना आणि ते रामालाही तोडवेनात. आता अर्जुनाला कळून चुकलं की आपलं आयुष्य संपलं आहे. तो दत्त स्मरण करीत स्तवन करू लागला. धन्य माझा गुरुदेव दत्त, माझे हृष्ट केले चित्त, पुरविला माझा मनोरथ, त्याला समस्त होतिले. हे दत्तात्रेया सद्गुरुराया, माझं मनोरथ पूर्ण केलंस आणि माझं मन प्रसन्न केलंस. आता मी माझं सर्वस्व तुझ्या चरणी अर्पण करीत आहे. देवा, देवा, मी कृतार्थ झालो. तुझ्या कृपेने मी तू पण सरलं. चित्त सच्चिदानंदाशी समरस झाला आहे. परमानंदात डुंबत आहे. हे सद्गुरू, ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो ती शुभ घडी आता आली आहे. हे गुरुदत्ता, हे गुरुदत्ता, आता मला तुझ्यात सामावून घे. असं म्हणून त्या योगी भक्ताने आपली शस्त्र खाली ठेवली आणि ध्यानस्थ झाला. त्याच्या निर्वाणाचं वर्णन स्वामींच्या शब्दातच ऐका. स्वस्वरूपी दृढ लक्ष धरी, इंद्रियांचा प्रत्याहार करी, तया मनामध्ये लीन करी, मनाचा लय करी प्राणामध्ये. अर्जुन स्वस्वरूपी लीन झाला. इंद्रियांना आत वळवून मनात लीन केलं. मनाचा लय प्राणात केला. तेजामध्ये प्राणलय करी, तेजाचा परदैवती लय, असा होवोनिया द्वय, ब्रह्ममय तो झाला. प्राणाचा लय तेजात केला आणि तेजाचा लय परमतत्वात केला. आता परमतत्वाशी एक रूप
पूर्ण अद्वैतावस्थेत अर्जुन आहे. ना रण आहे, ना परशुराम. सगळ्या जगाचा लय झाला आहे. आता आत श्री दत्तात्रेय आहे, पण तेही चैतन्य स्वरूपात, परब्रह्म स्वरूपात आहे. त्या स्वरूपात उरला सुरला जीवभावही लीन झाला आणि उरलं अखंड समरस एकच परब्रह्म. नदी सागरात मिळते आणि सागरच होऊन जाते, तसा अर्जुन परमतत्वात मिसळून गेला आणि तो ब्रह्ममय झाला. नाडीद्वारे लखलखीत उजेड पडला हृदयात, सुषुम्ना मार्ग धरित प्राण ऊर्ध्वगत झाला. सुषुम्ना नाडीतून प्राण ऊर्ध्वगत केला आणि सहस्रारात त्याने नेऊन ठेवला. त्याच क्षणी श्री विष्णूंचा अवतार जो परशुराम, त्याने राजाचं शीर तोडलं. राजाचे मस्तक फुटले, दत्तरूपी प्राण गेले. राये सायुज्य घेतले, अलभ्यते देवादिका. अशा रीतीने राजा देहमुक्तही होऊन चिरकालासाठी दत्तप्रभूंमध्ये मिसळून गेला. धन्य तो शिष्य आणि धन्य तो सद्गुरू, ज्या राजाने प्रत्येक क्षण दत्तस्मरण केलं, ज्याचं अंतःकरण श्री दत्तात्रेयांच्या निवासानं पावन झालं होतं, त्याला कोण मारणार होतं? परशुराम तर केवळ त्याच्या निर्वाणाचं निमित्त होता. त्याचीच इच्छा पूर्ण करण्यासाठी श्री विष्णूंना अवतार घ्यावा लागला होता. अशा भक्ताधीन, भक्तवत्सल आणि भक्तोद्धारक भगवंतांना कोटी कोटी दंडवत. इथे सहस्त्रार्जुनाच्या महान चरित्राची सांगता होते. अर्जुनाच्या मोक्षाचा प्रवास सकाम भक्तीकडून निष्काम भक्तीकडे, सगुणाकडून निर्गुणाकडे क्रमशः होत गेला. नव्हे, श्री दत्तात्रेयांनी तो तसा घडविला. आपल्या भक्तांना ऐहिक आणि पारलौकिक सुख प्रदान करता करताच त्यांना अलगद संसारापासून अलिप्त करणारा, योग्य वेळ येताच भौतिक सुखाविषयी वैराग्य, अनासक्ती उत्पन्न करून मोक्षाचं मार्गदर्शन करणारा आणि शेवटी मोक्ष प्राप्त करून देणारा हा श्री दत्तात्रेयांचा अवतार अद्भुत आहे. भगवान विष्णूंचे इतर अवतार विशिष्ट कार्यासाठी, विशिष्ट कालापुरते झाले, पण श्री दत्तावतार हा चिरंजीव अवतार आहे. अनंत काल ते भक्तांना भवसागर पार करविणार आहे. गरज आहे ती फक्त त्यांच्यावरील निस्सीम भक्तीची. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.